गुंतलेला श्वास हा भाग 8. लेखिका वैशाली गुरव सादर करते एव्ही टॉक्स. मागील भागात आपण पाहिले की प्रियाला विशाखापट्टणमला तिचा भाऊ पियुष भेटतो आणि तो तिला घरी घेऊन येतो. आई बाबा खुश होतात. ती मनस्वीला सुद्धा भेटते. आणि आता पुढे. त्या दिवशी प्रिया तिच्या डेक्कनच्या ऑफिसला पहिल्यांदाच निघाली होती. बसमधून उतरली आणि तिचं ऑफिस शोधत होती. त्या प्रिमायसेसमध्ये बरीचशी ऑफिसेस होती. सर्वात वरच्या फ्लोअरला तिचं ऑफिस होतं. पटकन लिफ्टमध्ये येत 11व्या फ्लोअरचं बटन प्रेस केलं आणि वर जाता जाता एका फ्लोअरला ती लिफ्ट थांबली आणि काही लोक आत आले. बहुतेक सर्वात वरती कॅन्टीन असावं. त्यांनी टॉप फ्लोअर प्रेस केलं आणि लिफ्ट बंद होता होता तिला एक चेहरा ओझरताच दिसला. काहीतरी ओळखीचं. विचार करताच तिच्या लक्षात आलं, तो शिवांश होता. कुठला फ्लोअर होता हे तर तिने पाहिलंच नव्हतं. तिने कुणाला तरी विचारलं, तुम्ही कोणत्या फ्लोअरला लिफ्टमध्ये चढलात? 5th. ओह थँक्यू. ती तिच्या फ्लोअरला उतरली आणि ती लिफ्ट वर जाऊ दिली. टॉपला गेलेली लिफ्ट पुन्हा खाली बोलावली आणि लिफ्टमध्ये चढत तिने 5th फ्लोअरचं बटन प्रेस केलं. काहीच वेळात ती 5th फ्लोअरला होती. तिथे शिवांश फोनवर कुणाशी तरी बोलत होता. तसंच बोलणं. तिचा श्वास जवळजवळ थांबलेलाच. त्याचा फोन झाला आणि तो वळला. ती त्याच्याकडे एकटक पाहत होती आणि वळलेला तो सुद्धा. येस मॅम, हाऊ कॅन आय हेल्प यू? त्याने विचारलं आणि ती शॉक झाली. शिवांश, आता तू काय मदत करणार आहेस माझी? सांग ना, तू इथे काय करत आहेस? आय मीन, त्या दिवशी मी किती वाट पाहत होते. तुला काही कल्पना आहे का? का आला नाहीस तू शिव त्या दिवशी? प्रिया डायरेक्ट म्हणाली. कोणत्या दिवशी? काय बोलताय तुम्ही? मी ओळखतो का तुम्हाला? वाव, तुम्हाला ओळखत नाहीये शिव? आय डोंट बिलीव्ह. मला प्रेमात पडायचं नसताना प्रेमात पाडलंस. अगदी मला लग्नासाठी कन्व्हिन्स केलंस आणि लग्न करायच्या दिवशी आला नाहीस. कसं काय जमतं हे तुम्हा मुलांना? मीच मूर्ख म्हणून तुझ्यावर विश्वास ठेवला आणि आता तू ओळख नसल्याचं नाटक करतो आहेस. अहो काय बोलताय तुम्ही? मी असा मुलगा नाहीये. मी खरंच नाही ओळखत तुम्हाला. आपण भेटलोय का यापूर्वी कधी? कोण आहेस तू? त्याला त्रास द्यायचं काम नाही. ही इज माय फियॉन्सी. मध्येच एक खूप मॉडर्न मुलगी आली आणि म्हणाली, ओह, ही फियॉन्सी आहे का तुझी? मग मला का फसवलं शिव? मी कुणाला नाही फसवलंय. दीक्षा ही काय बोलतेय मला अशी? मला तर काहीच आठवत नाहीये. माझं खूप डोकं दुखतंय. एकदम तो गच्च डोकं पकडून विवळू लागला. निघ इथून. शिव, तू आज चल. लक्ष नको देऊ तिच्याकडे. मुद्दाम करतात असं लोक. अशा मुली मला चांगल्याच माहिती आहेत. सिक्युरिटी, हिला पहिले बाहेर काढा. दीक्षा म्हणतच त्याला आत घेऊन गेली आणि सिक्युरिटी तिला बाहेर घालवायला आले. 1 मिनिट, मी जातीये म्हणत पटकन लिफ्ट बोलवून तिच्या वरच्या ऑफिसमध्ये आली आणि वर येत एका बाकड्यावर डोकं धरून बसली. हे काय होतं? त्या दिवशी एकतर हा आला नाही आणि आता मला ओळख नसल्याचं दाखवतोय. हाऊ रिडिक्युलस. कसं जमतं याला असं वागणं? मला किती त्रास होतो याचा. तिच्या आज तर डोळ्यातून पाणीही येत नव्हतं आणि मनातून ती चांगलीच दुखावली होती. त्याचं त्या दिवशी न येणे त्याहीपेक्षा आता ओळख न दाखवणं मनाला सलत होतं.
इकडे दीक्षा शिवला आत तिच्या केबिनमध्ये घेऊन आली. शिव, तू ठीक आहेस ना आता? ती काय बोलत होती? मी खरंच फसवलंय का तिला? अरे काही काय बोलतोस? तू नको ना लक्ष देऊ तिच्याकडे. तू त्रास नाही करून घ्यायचा आहे. डॉक्टरांनी काय सांगितले आठवतंय ना? जास्त ताण नाही द्यायचा आहे ब्रेनवर. तुला चांगलं वाटावं म्हणून येतोय की नाही आपण आता ऑफिसला? दीक्षा त्याला समजावत होती. हो, पण ती अशी मुद्दाम का बोलेल? काय चाललंय हे? मला आठवत का नाहीये काहीच? शिव शांत हो. शांत बसून राहा, मी कॉफी मागवते. आणि काही विचार करणार नाहीयेस त्या मुलीचा तर नाहीच. त्याला बजावत दीक्षाने कॉफी मागवली. त्या दिवशी शिवांश येऊ शकला नाही याचं कारण कुणालाच माहीत नव्हतं. पण तो तिच्याशी रजिस्टर मॅरेज करायचं म्हणून काही वस्तूंची जसं की हार वगैरे जमवाजमव करत होता. आणि आता निघायचं तर नेमकी त्याची बाईक ट्रॅफिक पोलिसांनी नो पार्किंग झोनमधून उचलली. जागेवर बाईक नव्हती आणि त्याची बाईक उचलून नेली त्या ठिकाणाचा नंबर तिथे होता. तो पटकन ती आणण्यासाठी म्हणून RTO स्टेशनमध्ये आला. तिथे त्याच्यासारखे अनेक लोक गाड्या सोडवून घेत होते आणि त्याला त्याची बाईक मिळायला फारच वेळ लागत होता. ती बाईक त्याला मिळाली ती अगदीच 3 वाजता. तिथून पटकन निघायचं तर हा म्हणून ट्रॅफिक. तिचे मिस कॉल पाहिले पण तिथे पोहोचणं त्याला महत्त्वाचं वाटत होतं. इतर वाहनांमधून बाईक काढत असूनही त्याला फार वेळ लागत होता. मग त्याने कोर्टात जायला वेगळा रस्ता पकडला आणि तिथे पोहोचण्यासाठी वेगात बाईक चालवू लागला. त्याची इतकी फास्ट बाईक होती आणि ट्रॅफिक रूल्सही फॉलो होत नव्हते. हे पाहून त्याला पुन्हा ट्रॅफिक हवालदारांनी पकडलं. सगळे डॉक्युमेंट्स नेमकेच सोबत नव्हते. मग काय, त्याला गयावया करूनही तो ऐकेन, मला अर्जंट पोहोचायचं आहे सांगूनही त्याचं काहीच तो ट्रॅफिक हवालदार ऐकून घेत नव्हता. शेवटी काही पैसे देऊन तो काही अंतरावर हळू बाईक चालवत गेला आणि आता फारच उशीर झालेला पाहून काही अंतरावर जाताच त्याने बाईक जरा जास्तच वेगात घेतली. पण एक सिग्नल अचानक सुटलेला त्याच्या लक्षात आलाच नाही आणि त्या नादात समोरून वेगात येणाऱ्या कारला एवढ्या वेगाने धडकला की बस दूरवर उडून पडला. त्याला फक्त समोर ती आठवत होती. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तो आणि फोन साईडला पडून त्यावरून चाक गेल्याने त्याचा चुरा झालेला. इतका जबरदस्त ॲक्सिडेंट पाहून आजूबाजूचे लोकही घाबरले होते. त्याला पटकन हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आलं. त्याची शुद्धही हरपली होती. दीक्षा एका मोठ्या उद्योगपतीची मुलगी. शिवांश ज्या कारला धडकला ती कार तीच चालवत होती. त्या दिवशी ऑफिसमधील एक महत्त्वाची मीटिंग अटेंड करण्यासाठी ती फार घाईत चालली होती आणि सिग्नल सुटण्याची वाट पाहत होती. सिग्नल सुटला आणि ती निघाली. अचानक समोरून येणारा शिवांश तिच्या कारला धडकला. तिने पटकन पुढे गेल्यावर कार थांबवली आणि उतरून शिवांश जवळ आली. त्याला पाहताच तिने त्याला ओळखलं. ती सुद्धा कोल्हापूरचीच असल्याने त्याला एकदा तिच्या मैत्रिणींसोबत ट्रिपला गेली असताना पाहिलं होतं आणि तेव्हा तिला मनातूनच तो आवडलेला. पण तो अशा प्रकारे भेटावा, त्याची अवस्था एकदम बिकट होती. लोकांच्या मदतीने पटकन त्याला गाडीत घेत तिने एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये आणलं. तो काही करून वाचावा यासाठी ती धडपडत होती. तिने त्याला शोधण्याचा प्रयत्नही केला होता पण तो तिला भेटलाच नव्हता आणि आता अशा प्रकारे भेटला. तीही पूर्णतः घाबरली होती. हे सगळं घडताच तिच्या डॅडना सगळं सांगून टाकलं आणि तेही लगेचच तिथे हजर झाले. त्याच्या घरच्यांना कळवायचं होतं पण त्यांची माहिती कशी कळणार हे काही कळत नव्हतं. त्याचा फोन अगदीच कामाचा नसल्याने तो तिथेच रस्त्यावर पडून होता, जो नंतर पोलिसांनी कलेक्ट केला आणि सिम कार्डमधून त्याचे नंबर मिळाले. त्यामुळे त्याचे आईबाबा तिथे येईपर्यंत
ती त्याची काळजी घेत होती. त्याच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली होती आणि यासाठी त्याला ॲडमिट करण्यापासून त्याच्या ऑपरेशनसाठी जो खर्च लागणार होता तो सगळाच ती करत होती. त्याच्या घरच्यांना कळताच त्याचे आई बाबा आणि बहीण आले. डॉक्टर ओटीमधून बाहेर आले. डॉक्टर, बरा आहे का आमचा शिव? बाबा विचारतात. हे पहा, सिच्युएशन फार कॉम्प्लिकेटेड आहे. त्यांचं ऑपरेशन करावं लागेल. मेंदूला फार लागलंय. मी सांगू नाही शकत त्यांना पाठीमागचं कितपत आठवेल. अरे देवा, हे काय झालं माझ्या शिवला? किती खर्च लागेल डॉक्टर? हे मेंदूजवळचं ऑपरेशन असेल, सो कमीत कमी 50 लाख तरी लागतील. काय? अरे बापरे, एवढे पैसे कुठून आणणार आम्ही? हे पहा, पटकन डिसिजन घ्या, नाहीतर काहीही होऊ शकतं. 1 मिनिट, मी देईन पैसे, तुम्ही ऑपरेशन करायला घ्या, दीक्षा मध्येच येत म्हणाली. ओके, मग मी सर्जरीची तयारी करतोय, म्हणत डॉक्टर ओटीमध्ये निघून गेले. तू कोण आहेस ग? इतकी मदत केलीस आमची, खरंच देवच पावला. आई, माझं नाव दीक्षा आहे. खरं तर माझ्याच कारला तो धडकला. त्याला काय माहीत कसली घाई होती एवढी, मलाही समजलं नाही. पण डोंट वरी, मी आहे ना आता, काळजी करू नका. पण तू कोण? एवढी मदत करत आहेस? आम्ही कसे फेडणार तुझे उपकार? आणि एवढे पैसे? काल तो एकतर लग्न करणार होता. तू प्रियाला ओळखतेस का? का तिची मैत्रीण आहेस? मनवा, शिवची बहीण विचारत होती. कोण प्रिया? आय डोंट नो, बट येस, मी त्याच्या सगळ्या ट्रीटमेंटचा खर्च उचलायला तयार आहे. पण आमचं लग्न व्हायला हवं. डॅड, तुम्ही सांगा ना यांना. हो, हे पहा, तुमचा मुलगा ठीक होण्याची जबाबदारी आमच्यावर. तुम्ही त्याची काही काळजी करू नका. पण हो, माझ्या मुलीचं प्रेम आहे त्याच्यावर. मला वाटतं आपण तो ठीक झाल्यावर याचा विचार करायला हरकत नाही. हो, तसा काही प्रॉब्लेम नाही आम्हाला. पण अहो, त्याचं दुसऱ्या कुठल्या तरी मुलीवर प्रेम होतं. ते दोघं लग्नही करणार होते काल. आणि बाबा म्हणत होते त्यांना तोडत. ते आधीचं आता विसरा, कळलं का? आता सध्या त्याची ट्रीटमेंट आणि तो ठीक होणं महत्त्वाचं आहे ना तुम्हाला? मग एवढं करा ना आमच्यासाठी. माझ्या मुलीसाठी विचारतोय. कितीतरी मोठी स्थळं येतात तिला, आणि तरीही तिचं तुमच्या मुलावर प्रेम आहे. विचार करा, पुढे ती ज्या कंपनीची मालकीण आहे तो सुद्धा तिचा मालक असेल. तिचे डॅड म्हणाले आणि त्याचे आई वडील आणि त्याची बहीण सगळेच एकमेकांकडे पाहू लागले. प्रियाला त्यांनी सून मानलेलं, पण ते तिला भेटले नव्हते ना. तिचं घर कुठे हेही माहीत होतं. आणि आता सध्या तरी तो वाचणं महत्त्वाचं होतं, त्यामुळे तेही गप्पच बसले. दीक्षा आता नेहमी पुढे पुढे करत होती. तो अगदीच आधीचं सगळंच विसरला होता. त्या 2 वर्षात हळूहळू रिकवर होत होता. त्या ॲक्सिडंटमुळे त्याच्या मनातील प्रिया नावाची पाटी आता पूर्णपणे रिकामी झाली होती आणि समोर दीक्षा नेमका याचाच फायदा उठवत होती. ते दोघं लग्न करणार होते आणि त्याचा ॲक्सिडेंट झालेला असं ती त्याला भरवू लागलेली. तो जसजसा बरा होऊ लागला हेच ऐकत होता. त्याला तिच्याबद्दल प्रेम अजिबात वाटत नव्हतं, पण ती बोलते हे खरं समजून तो चालत होता. आज अचानक प्रिया समोर आली. तिचे ते भरलेले डोळे जणू काहीतरी सांगत होते. त्या डोळ्यात हरवावं वाटणारे तिचे डोळे आणि आपोआपच एक ओढ त्याच्या मनाला लागलेली. काहीतरी चुकलंय ही जाणीव वाटत होती. समोर दीक्षाने मागवलेली कॉफी तो पीत होता, पण मन मात्र उदास झालेलं. काय हरवलंय? काय शोधतोय मी?
मला पूर्ण असं वाटतच नाहीये. दीक्षा आणि माझं लग्न ठरवायचं चाललंय, पण मला हे आनंदाने स्वीकारावं असं नाही वाटत. जास्त विचार केला की डोकं आणखीनच दुखू लागायचं. तो एका हाताने डोकं चेपत ती कॉफी पीत होता. शिव, कसला विचार करतो आहेस तू आता? ती खोटं बोलत होती शिव. लग्न तर आपलं होणार होतं. आणि आता विसरू नकोस, या कंपनीचा मालक मी तुला बनवलंय. मग काय, ती आली असेल लगेचच. पैसा पाहून माणसं बदलतात. तू याआधी तिला प्रपोज केलं होतंस आणि तेव्हा नाही म्हणाली ती, आणि आता आली आहे बहुतेक. म्हणूनच मला तिचा राग आलेला. अशा मुलीने इग्नोर करायला शिक शिव. दीक्षा तिच्याबद्दलही खोटंच बोलत होती. काय? असं काही झालंय? नाही, पण तिचे डोळे खोटं बोलत नव्हते ग. मग काय, मी खोटं बोलतेय? नाही, तसं कधी म्हणालो मी. एनिवेज, मी घरी जातोय. मला ठीक नाही वाटत आहे. शिव, सॉरी, मी ओरडले तुझ्यावर. पण म्हणजे बघ ना, पुढच्या महिन्यात आपलं लग्न होणार आहे आणि ती कोण मध्ये येणारी? तू तिचा विषय बंद करशील प्लीज? मी निघतोय. नाही शिव, तू एकटा जाणार नाहीयेस. मी ड्रायव्हरला सोडायला सांगतेय, थांब. तिने त्याचा हात पकडला आणि त्याला कारमध्ये बसवायला खाली घेऊन आली. त्याला स्वतः कारमध्ये बसवलं आणि ड्रायव्हरला कार घरी घेऊन जायला सांगितली आणि मगच वर आली. कुठून आली ही? अरे यार, मी नाही सोडणार शिवला. मी जीव वाचवलाय त्याचा. आता तो फक्त माझा आहे. आता जर ती गप्प बसली नाही ना, तर डॅडना सांगून तिचं काहीतरी करावं लागेल. शिव प्रियाला भेटल्यापासून हरवलेला. आता तर दोघांच्या लग्नाची तयारी सुरू झालेली. तिच्याशी लग्न करण्यात त्याला इंटरेस्ट नव्हता, हे त्याच्या आईबाबांना तो बऱ्याचदा बोललेला. पण तिने त्यांनाही धमकावलेलं की जर त्याने माझ्याशी लग्न नाही केलं तर माझे सगळे पैसे परत करायचे आणि शिवांशला घेऊन जायचं, आणि ते पैसे परत करेपर्यंत तो तिच्यासोबत तिच्या घरी राहणार. आणि याला घाबरून ते त्याला नेहमीच तिच्या बाजूने लग्नासाठी तयार करायचे. यामध्ये मनवा एकटी मनापासून तयार नव्हती. जर शिवचं दीक्षाशी लग्न झालं तर ती त्याला हवं तसं वळवेल. त्याचा तो राहणार नाही याची कल्पना तिला होती. पण प्रियाला शोधणंही तिला जमणं शक्यच नव्हतं. दरम्यान ट्रीटमेंटसाठी ते कोल्हापूरवरून पुण्यात येऊनच राहिले होते. मनवाही जॉब करत होती. ती तिच्या परीने आईबाबांना समजावत होती, पण त्यांनाही दीक्षाच्या विरोधात जाऊन हे पैसे फेडणं शक्य नव्हतं. त्यामुळे ती सुद्धा हतबल होती. एकदा तरी प्रिया भेटावीच ही तिची इच्छा होती. अर्थात प्रिया तरी यात काय करू शकेल याचं काही सांगता येत नव्हतं. पण एक वेडी आस तिला होती की ती समोर आली आणि जर त्याला काही आठवलं तर फार बरं होईल. प्रियाला त्याचं न ओळख दाखवणं जरा खटकलं होतं, पण तो डोक्याला हात लावून बोलत होता. काय झालं असेल हे राहून राहून मनात येत होतं. विचार करून डोकंही दुखू लागलेलं. स्वतःला शांत करत तिने मनस्वीला फोन लावला. तिनेही पहिल्याच रिंगमध्ये उचलला. हा प्रिया, बोल, कशी आठवण काढलीस? मनू, तुला माहितीये आज कोण भेटलं असेल मला? कोण? शिव? हो. अगं काय सांगतेस? काय म्हणाला? कुठे भेटला? मनू, अगं त्याने मला ओळखलंच नाही. मलाच विचारत होता आपण कधी भेटलो का यापूर्वी. काय? असा का करतोय तो? तू सांगितलं का सगळं त्याला? हो ग, पण त्याला काहीच आठवत नाहीये. आणि तो उलट मलाच विचारत होता आणि डोक्यालाही हात लावून बोलत होता. बहुतेक आठवण्याचा प्रयत्न करत असावा. यावरून मला असं वाटतंय त्याचा ॲक्सिडेंट तर नसेल ना झाला. काय झालं असेल ग त्याला?
मला जाणून घ्यायचंय मनू. अगं मग बोलायचं होतंस ना तू त्याच्याशी. हो पण कसं? ती कोणी दीक्षा म्हणून होती, ती मध्येच आली ग. नीट बोलतही नव्हती. त्याला लगेच आत घेऊन गेली. मला म्हणाली ती त्याची फियॉन्सी आहे, त्याला त्रास द्यायचं काम नाही. कोण आहे ही दीक्षा? मधूनच कुठून उगवली? म्हणे फियॉन्सी. काही खाऊ आहे का? हो ना, असं इरिटेट करत होती ना ती की बस. प्रिया, अगं त्या दिवशी त्याचा फोन लागत नव्हता, स्विच ऑफ येत होता. असं तर नाही ना त्या दिवशी त्याचा ॲक्सिडेंट झाला असेल? हो, मलाही असंच वाटतंय. पण आता हे शोधायचं कसं? काहीतरी करावं लागेलच आपल्याला. हो, पण मला आता कळल्याशिवाय चैन नाही पडणार मनू. थोडा धीर धर प्रिया, आपण पाहू, होईल काहीतरी. देवाने नक्कीच काहीतरी ठरवलं असेल म्हणून तर तो पुन्हा भेटला. तसं झालं तर बरंच आहे. चल ठेवते, कामं पडलेत करायची. हो, बोलू निवांत रात्री. मनस्वीने फोन ठेवला. प्रिया आज घरी आली तरी त्याचाच विचार करत होती. जेवण तयार होतं आणि आईने प्रियाला बऱ्याच हाका मारल्या, पण ती विचारात हरवलेली. पियुष, प्रिया काय करते जरा बघ रे. कधीची जेवायला बोलवते. आणि तुम्ही या ना दोघं, सगळं तयार आहे. हो आई, पाहतो थांब. तो प्रियाच्या रूममध्ये आला. नेमकंच पियुषने पाहिलं, ती हरवलेली. दी, अगं जेवायला चल ना. अजूनही त्याचाच विचार करते आहेस का? मी काय म्हणतो दी, सोड ना त्याचा विचार. त्यापेक्षा तो श्रेयस चांगला वाटला मला. काय म्हणालास? अगं तुझं लक्ष कुठे आहे? पियुष, आज मला तो भेटलेला. नेमकं मी आज ज्या ऑफिसला गेले होते त्याच ऑफिसच्या 5व्या मजल्यावर जे ऑफिस आहे तिथे तो दिसला मला. काय सांगतेस? मग बोलला तो तुझ्याशी? त्याला विचारलंस का जाब? नाही पियुष, मी बोलले, पण त्याने मला ओळखलंच नाही. काय? त्याची ही हिम्मत? तू मला तुझं ऑफिस ॲड्रेस सांग फक्त, मी बघतोच तो तुला कसा ओळखत नाही ते. नाही पियुष, अरे तो असा नाहीच. काहीतरी गडबड आहे. असं वाटतंय त्या दिवशी त्याचा ॲक्सिडेंट झाला नसेल ना, ज्या दिवशी मी त्याची कोर्टात वाट पाहत होते. कारण 3:30-4 नंतर त्याचा फोन स्विच ऑफ येत होता. पण असं कशावरून वाटतंय तुला? एकतर तो काहीच आठवत नसल्यासारखं बोलत होता आणि असाही म्हणाला, यापूर्वी आपण कुठे भेटलो आहे का? आणि जेव्हा खूप बोलले ना मी, तो पॅनिक झाला. अचानक डोकं दुखू लागलं त्याचं. पण ती कोण मुलगी आलेली तिथे, स्वतःला त्याची फियॉन्सी म्हणत होती. प्रिया, 1 मिनिट, मला तुझा ऑफिसचा ॲड्रेस दे, मी त्याची माहिती काढतो. तू आता तिथे चुकूनही जाऊ नकोस, ओके? ओके. पण मग खरंच सगळं कळेल ना आपल्याला? आता काय करायचं आपण? जर खरंच त्याचा ॲक्सिडेंट झाला असेल आणि तो मला विसरला असेल तर? हो, आधी बघू नक्की काय प्रकार आहे हा. मी तर शोधणारच. दी, जर तू म्हणतेस तसा त्याचा ॲक्सिडेंट झालेला असेल ना तर, आणि जर तो खरंच विसरला असेल तर मी मदत करेल तुझी त्याला भेटवायला, ओके? आय एम ऑलवेज विथ यू. थँक्स पियुष. हो, पण आता आधी जेवायला चल. भूक नाही लागत का तुला? हो लागते रे, चल. थँक्स पियुष. प्रिया जेवायला उठली. आता लवकरच काहीतरी शिवबद्दल कळेल असं तिला वाटत होतं. सैरभैर झालेल्या तिच्या मनाला थोडं या विचारानेच बरं वाटत होतं. 2-3 दिवसांपासून प्रियाचं नेहमीच ऑफिसचं रुटीन चालू होतं. लंच ब्रेकमध्ये तो एकदा तरी दिसावा असं वाटायचं, पण तो दिसत नसायचा.
ती देखील वरती असणाऱ्या कॅन्टीनमध्येच जायची. आजही तसंच वाटत होतं, पण ती तिच्या काही नवीन कलिगसोबत लंच करत होती. एवढ्यात तो त्या दीक्षासोबत नेमकाच तिच्या समोरच्या टेबलवर येऊन बसला. दीक्षा पाठमोरी होती. आजूबाजूला पाहता पाहता त्याची नजर प्रियावर येऊन खिळली आणि तिला पाहताच मनात हुरहुर लागली. तिला पाहिल्यावर असं काही का होत असावं हे तर काहीच कळत नव्हतं. प्रियाचं बऱ्याच वेळाने त्याच्याकडे लक्ष गेलं. तशी तीही मनातलं दुःख डोळ्यांनीच त्याला समजावं असं काहीसं त्याच्याकडे पाहत होती. एवढ्यात दीक्षा, काय शिव, कुठे लक्ष आहे तुझं? जेव ना. हो, तो म्हणाला आणि खाली पाहत जेवू लागला. तिचा चेहरा ओळखीचा वाटतोय, पण आठवत नाही. काहीतरी आहे तिच्यासोबत, पण काय? हो, तीच सांगू शकेल मला नक्की काय ते. मला नाही आठवत, पण तिला तर आठवत असेल. प्रिया जेवताना अधूनमधून त्याच्याकडे पाहत होती आणि तो सुद्धा. एक अनामिक ओढ त्याला आपोआप जाणवत होती आणि तो मनातच तिला एकटीला भेटून विचारण्याचं ठरवत होता. लंच करून प्रिया खाली आली तर एवढ्यात तिला पियुषचा फोन आला. तिनेही तो उचलला. हॅलो प्रिया दी, शिवबद्दल काही माहिती हाती लागली आहे. काय? पटकन बोल. दी, हे खरंय, त्याचा ॲक्सिडेंट झालाय आणि त्यात त्याची स्मृती गेली आहे. आणि हो, हेही खरं आहे, त्याचं पुढच्या महिन्यात लग्नही आहे त्या मुलीसोबत. आता तरी एवढंच कळलंय. काय? मग काय उपयोग आहे पियुष? त्याची स्मृती गेली आहे म्हणजे मी त्याला आठवणारच नाही. आणि लग्न करतोय तो, अजाणतेपणीच सही पण करतोय तर. हे मला माहीत नसतं तर काहीच प्रॉब्लेम नव्हता, पण आता हे ऐकून कसं वाटतंय मला, तुला काय सांगू. दी अगं, होप सोडू नकोस. काहीतरी मार्ग असेल हे थांबवण्याचा. तू सतत समोर येत राहिलीस त्याच्या तर त्याला कदाचित आठवेल. असंही होऊ शकतं ना. पण किती कमी वेळ आहे पियुष, कसं थांबवणार आपण त्याला. मी आहे ना दी, आपल्याला जेवढं करता येईल तेवढं करू ना आपण. बरं चल, मी ठेवते. ओके, टेक केअर. जास्त विचार करू नकोस. प्रयत्न करते. तिने तो फोन ठेवला. तो मला भेटणारच नाहीये तर मला का दिसला पुन्हा तो? तुझ्या मनात तरी काय आहे देवा? आणि इतकं सगळं घडलंय त्याच्यासोबत. आता तर मलाच वाईट वाटतंय. मी निघून गेले ते चुकलं का? काहीच कळत नाहीये. पण मला कसं कळलं असतं त्याचा एवढा मोठा ॲक्सिडेंट झालाय ते? आणि ते कळलं नसतं तर मला आईबाबांनी ठरवलेल्या मुलाशी लग्न करावं लागलं असतं. पण खरं तर मी असायला हवं होतं त्याच्यासोबत. तिला स्वतःची आणि क्वचित परिस्थितीचीही अतिशय चीड येत होती. मनात येत होतं डायरेक्ट त्याला भेटायला जावं आणि नसेलच त्याला आठवणार तर सरळ आपलं पुन्हा विशाखापट्टणमला जावं. काही राहिलंच नाहीये इथे तर काय करू मी राहून. एवढ्यात तिला त्याच्यासोबतचे ते जुने दिवस आठवले. त्याचं तिला त्या मुलांसोबत आल्यावर सततचं पाहणं, तिला ऑफर केलेली छत्री, तिची इयरिंग आठवणीने आणून देणं, बँकेत घडलेलं आणि रस्त्यावर कारपासून तिला वाचवलेलं. मी आधी तरी कुठे काय फील करत होती त्याच्याबद्दल, पण त्याने त्याच्या स्वभावाने मला आपलंसं करून घेतलं. मला जाणवून दिलं प्रेम. ठीक आहे, तो विसरलाय, पण मी नाही ना विसरले. त्याने जे केलं तेच मीही करणार. एकदा त्याची त्याला जाणीव झाली की मी तीच आहे आणि ती जाणीव मनापासून असेल तर नक्कीच तो परत येईल माझ्याकडे. मी नाही हार मानणार. शिव, तुला माघारी परतावंच लागेल. तुझी प्रिया आता बस तुझी वाट पाहतेय.
ये, फायनली प्रियाला सगळी खरी माहिती मिळाली. आता प्रिया शिवांशला कशी आठवण करून देते ते पाहू. धन्यवाद.